सांगताल आज आपली पदयात्रा हडपसर सय्यदनगर चिंतामणीनगर या ठिकाणी आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला भेटते. आपलं काय मत आहे? या ठिकाणी खूप उत्साहाचं वातावरण आहे. आता प्रचाराचे शेवटचे 6 दिवसच शिल्लक राहिले आहेत, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्याच भागातल्या नागरिकांचा कल हा या ठिकाणी आमच्याकडे दिसून येतोय. त्या नागरिकांमध्ये एकूणच म्हणजे मतदारांमध्ये तो राग आहे की मागच्या 5 वर्षांमध्ये ज्या आमदारांना संधी दिली ते आमदार एकतर संपर्कामध्ये कमी पडले, ते कुठे काही तर परिसर असे की ज्याच्यामध्ये आमदारचे 5 वर्ष येऊनच गेले नाहीत. त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये त्यांनी घरात बसूनच सगळा कारभार चालवला. अर्थात ते युवराज म्हणून जन्माला आलेला असल्यामुळे त्यांनी कदाचित त्या गोष्टीकडेच नाही का प्राधान्य दिलं असेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांना काय मिळालं तर वाहतूक कोंडी मिळाली. हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांना काय मिळालं तर पाणी टंचाई मिळाली. हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांना काय मिळालं तर हडपसरचा आमदार गद्दार निघाला हा एक शिक्का लागला. त्याचबरोबर हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांना काय मिळालं, आपण इथं उभा आहोत जिथं आपण आता सय्यदनगरमध्ये, इथं रोज संध्याकाळी लोकांना जेवण सुद्धा मुश्किल होतं. त्याचं कारण काय, संध्याकाळी जेव्हा थोडा मंद वारा सुटतो त्यावेळेस इथंच जवळ असणाऱ्या कचरा प्रकल्पांचा घाणेरडा वास या ठिकाणी इथल्या लोकांना सहन करावा लागतो. ही परिस्थिती आहे. रामटेकडीचा परिसर असेल, कोरपडीचा परिसर असेल किंवा मगरपट्ट्याचा परिसर असेल, सय्यदनगर मुंबईगडीचा परिसर असेल, शासननगरचा परिसर असेल, ही मंडळी त्रासून गेलेली आहेत. त्यामुळे हा सगळा राग मतदान केंद्रावर जाऊन या ठिकाणी नका निघणार. त्याचं कारण की मध्य 3 वर्षात कोणी नगरसेवक नाही, मग जबाबदारी कोणाची होती तर आमदारांची होती. कारण की आमदार हे राज्यशास्त्राचे प्रतिनिधी, त्याचबरोबर सरकारमधले एक सरकारचे म्हणजे सरकारी पक्षाचे आमदार असं असताना त्यांनी हडप सरकारांचे प्रश्नच मिटवले नाहीत. पाण्याच्या संदर्भात त्यांचाही तेच, जिथं त्यांचं घर आहे ज्या घरामध्ये 47 वर्षाचे नगरसेवकात महापौर आमदारकीन खासदारकी आहे, त्यांच्या घराच्या जवळ सुद्धा 500 मीटरमध्ये पाणी टंचाई हांडा मोर्चा निघतोय. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा राग निघेल. बेरोजगारांचं प्रमाण मोठं आहे. मॉब लिंचिंगच्या काही केस इथं काढल्यात. त्याचबरोबर सकाळी नाही का जे सिनियर सिटीजन फिरायला जातात त्यांच्या गळ्यातल्या चेन हिसकावून घेतली, ड्रग्सचं प्रमाण वाढलंय, कोयता गँग सक्रिय. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमदार कुठेच दिसले नाही की लोकांना दिलासा देताना, आंदोलन करताना, रस्त्यावर उतरून ही लढाई करताना, स्वतःच्या सरकारला जाब विचारताना कुठेच दिसले नाही. त्याच्यामुळं आज आम्ही जेव्हा पदयात्रेत जातो तेव्हा नागरिक खूप उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करतात, सांगतात की काळजी करू नका, आम्ही तुम्हालाच निवडून देऊ. पण मला खात्री की येणाऱ्या 20 तारखेच्या मतदानामध्ये आणि 23 तारखेच्या मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा तुतारी वाजवणारा मनुष्य या समोरच बटन दाबलेलं असेल. अर्थात हा महाविकास आघाडीचा विजय असेल आणि हा विजय हा हडपसरच्या जनतेला समर्पित असेल. साहेबांची सभा कधी होणार आहे सर? 14 तारखेला सायंकाळी 7 वाजता आदरणीय पवार साहेब हडपसर विधानसभा मतदारसंघात येतात. हडपसर मधल्या माळवाडीच्या रस्त्यावर ती सभा होती. सभा खूप मोठी होईल. साहेब हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी योग्य तो संदेश नक्की देतात.